पिकलेल्या फणसाच्या गोड गऱ्यापासून तयार केलेले पारंपरिक कोकणी फणसाचे वडे हे खमंग, सुगंधी आणि अतिशय स्वादिष्ट असतात. तांदळाचे पीठ, गूळ, ओला नारळ आणि फणसाचा गर याचा वापर करून बनवलेले हे वडे बाहेरून कुरकुरी आणि आतून एकदम मऊसर रसाळ लागतात. नाश्ता, चहाची वेळ किंवा सणासुदीचा खास प्रसंगी बनवण्यासाठी ही एकदम सोपी अशी पारंपरिक रेसिपी आहे. नक्की करून पहा. चला तर मग वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. इथे माझ्याकडे आहेत फणसाचे गरे. हे फणसाचे गरे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. म्हणजे ह्याच्या ज्या रेषा आहेत ह्या काढून टाकायच्या आहेत. आतली बी काढून टाकायची आहे. ह्या बियांना आम्ही आठी असं म्हणतो. त्यामधली जी आठी आहे ती काढून टाकायची आणि यानंतर ह्या गऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून त्याला आपण मिक्सरमधून बारीक करून त्याचा गर तयार करून घेणार आहोत. या पद्धतीने हे गरे जे आहेत ते स्वच्छ करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने ह्याला उबडधोबड आपण चिरून घेऊया. या अगोदर मी फणसाचं सांदण कसं बनवायचं तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की पहा. चला तर मग इथे आता फणसाचे गरे मी उबडधोबड असे चिरून घेतलेले आहेत. याला मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये हे गरे काढून घेऊ आणि पाणी न घालता मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे. इथे बघा हा गर आपण तयार करून घेतलेला आहे. यानंतर इथे बघा ही मी एक वाटी घेतलेली आहे. ह्या वाटीने सर्व आपण प्रमाण घेणार आहोत. तर पॅनमध्ये मी इथे 1.5 वाटी पाणी घेणार आहे. 1 वाटी आणि यानंतर अर्धी वाटी पाणी. आता याच वाटीने आपण ह्यामध्ये अर्धी वाटी ओला नारळ घेणार आहोत. हा ओला नारळ मी खोवून घेतला. यानंतर मिक्सरला मी अजून बारीक करून घेतलेला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी इथे गूळ घेतलेला आहे. गूळ तुम्ही कमी जास्त करू शकता. फणस जास्त गोड असेल तर थोडंसं गूळ कमी घातला तरीसुद्धा चालेल. यानंतर ह्याला आपण उकळून घ्यायचं आहे. फणसाचा गर जो आहे तो अर्धी वाटी झालेला आहे. हा अर्धी वाटी फणसाचा गर आपण इथे या मिश्रणामध्ये घालूया. गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे मी. आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. ह्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ह्याला चांगली उकळी आणायची आहे. इथपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे व्यवस्थित. सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घेतला. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. 4 ते 5 वेलची कुटून घेतलेल्या आहेत, त्याची पूड घातली. थोडंसं आपण जायफळ घालणार आहोत कारण की आपण ह्यामध्ये गूळ घातलेला आहे. 1 चिमूटभर जायफळ आपण ह्यामध्ये घातलेला आहे. हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि ह्याला उकळी आणायची आहे. आता ह्याला उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही रवासुद्धा वापरू शकता इथे. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे ह्याची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे. सगळं व्यवस्थित एकजीव करायचं. आता ही उकड आपली तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आणि एका परातीमध्ये आपण ही उकड काढून घेऊया. उकड थोडीशी आपल्याला थंड करून घ्यायची आहे आणि थोडंसं कोमट असताना मगच आपण ह्याला मळून घेणार आहोत. तर आता मी हे थंड करायला ठेवून देते आहे. थंड थोडंसं झाल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित मळून घेणार आहोत. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला पाण्याचा हात नाही लावायचा कारण की पाणी आपण इथे परफेक्ट प्रमाण घेतलेलं आहे. जर पीठ घट्ट असेल तर मात्र तुम्ही पाण्याचा हात लावू शकता किंवा पीठ सैल असेल तर यामध्ये थोडंसं पीठ तुम्ही तांदळाचं वापरू शकता. आता हा गोळा व्यवस्थित तयार करून घेतलेला आहे. व्यवस्थित आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. याचे आपल्याला आता वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर वडे बघा 2 प्रकारे मी करून दाखवते आहे. एक छोटासा पेढा इथे आपण तयार करून घेतलेला आहे. त्याला लाटून घ्यायचं. तर हे वडे जे आहेत ते तुम्ही लाटून पण तयार करून घेऊ शकता किंवा हाताने थापू शकता किंवा मग केळीच्या पानावर किंवा मग प्लास्टिकच्या पिशवीवर थापून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता.
जे तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता। इथे बघा हा वडा मस्त असा मी तयार करून घेतला आहे लाटून। लाटल्यामुळे आणि कट करून घेतल्यामुळे ते एक समान दिसतात। आता दुसरी पद्धत मी दाखवते आहे। हा पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्याला चांगलं मळून घ्यायचं आणि हाताने अशा पद्धतीने थापायचं आहे। आपल्याला हातावरच हे थापून घ्यायचं, मस्त हे वडे तयार होतात। ह्याचे काठ जे आहेत ते चांगले दाबून घ्यायचे। अशा पद्धतीने तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता। जी पद्धत सोपी वाटेल ती पद्धत वापरा। मात्र हे वडे जे आहेत ते अतिशय स्वादिष्ट असे लागतात। एकदा जरूर ट्राय करून बघा। सध्या फणसाचा सीझन आहे तोपर्यंत। इथे काही वडे मी तयार करून घेतलेले आहेत। आता हा जो वडा आहे तो हाताने थापलेला आहे, तो पहिला आपण तळून घेऊया। तेल बेतातच गरम करायचं आहे आणि गॅसची आच मोठी ठेवायची आहे, कारण मंद आचेवर केल्यावर वडे जे आहेत ते तेल पिऊ शकतात, त्यामुळे ही काळजी घ्या। वड्याचं पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट असायला पाहिजे, तरच मग वडे तुमचे तेल पिणार नाही। थोडंसं पण सैल असेल तर वडे जे आहेत ते तेल पितात, त्यामुळे ही देखील काळजी घ्या। पहिला वडा आपला व्यवस्थित तयार झालेला आहे। आता आपण हा लाटून केलेला वडा ह्या तेलामध्ये घातलेला आहे आणि वडे बघा किती मस्त फुलतात। कसाही बनवला तरी हा वडा टम्म फुगतोच। इथे मस्त असा वड्यांना कलर देखील छान आलेला आहे आणि अशा पद्धतीने हे वडे आपण तयार करून घेतलेले आहेत। रंग तर ह्याला खूप सुंदर आलेला, चवही त्याची खूपच छान आहे। लहान मुलं असतील किंवा मोठी माणसं असतील सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आहे, तर एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदम मऊसूद असे हे वडे तयार होतात। रेसिपी आवडते लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह। धन्यवाद।